हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण नेहमीच छान दिलखुलास गप्पा मारत असतो. नेहमी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या दिग्गजांच्या मुलाखती इथे घेत असतो आणि ही गप्पांची मैफिल जी आहे ती नेहमी छान रंगत असते. आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. आज कला क्षेत्रामध्ये कला क्षेत्राला जे काही आज एक खुलं दालन ओपन झालं, मी असं म्हणेन मोकळं झालेलं आहे आणि कलेला एक वेगळी कलेची परिभाषा निर्माण झालेली आहे. आणि याच कला म्हटलं की त्या बऱ्याच कला असतात. त्यातलीच एक कला म्हणजे माईम आर्टिस्ट. माईम म्हणजेच काय तर चेहऱ्यावरती तुमचे जे एक्सप्रेशन आहे, चेहऱ्यावरचे हावभाव आहेत, त्या हावभावातून तुम्ही छान गोष्ट समोरच्या प्रेक्षकांना समजावून सांगत असतात. आणि आज त्याच विषयी आपण एक छान मुलाखत नाही म्हणणार, मी गप्पांची मैफिल करणार आहोत. कारण माईम आर्ट एक असा आर्ट आहे ज्याविषयी माहीत नाही किती बोललं जात आहे किंवा किती त्याविषयी लोक ऐकतायत, पण ही कला इतकी सुंदर आहे, इतकी जीवाभावाची आहे ना, की असं म्हणतात की तुम्हाला म्हणजे शब्द न उच्चारताही तुम्ही बरेच काही त्या कलेच्या माध्यमातून बोलून जाता. आणि आज याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल मुतलिंग सर. कुणाल सरांबद्दल सांगायचं झालं तर कुणाल सर एक अतिशय उत्कृष्ट असे माईम आर्टिस्ट आहेत. आतापर्यंत विविध ठिकाणी त्यांनी स्वतःची कला सादर केलेली आहे आणि स्वतःपुरतं न थांबता ते आता या कलेचं शिक्षण सुद्धा देत आहेत. विविध शाळांमध्ये जाऊन विविध जे आहेत सेमिनार त्यांच्या माध्यमातून विविध कॉलेजेसमध्ये जाऊन आणि नवीन कलाकार घडवण्याचा एक त्यांचा जो ध्यास आहे, जो प्रयत्न आहे, तो त्यांचा सध्या सुरू आहे. आणि आपली कला ही केवळ आपल्यापुरती मर्यादित ठेवायची नाही, असा जो एक त्यांचा कल आहे तो विशेष करून खूप जास्त भावतो. आणि बऱ्याच अजून गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल ज्या मी तुम्हाला ओघवता या गप्पांमध्ये सांगेनच. पण कुणाल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. थँक्यू, तुम्ही आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली इथे येण्यासाठी आणि आमच्या कलेबद्दल माहिती आणि थोडेसे गोष्टी जाणून घेण्याची जी इच्छा आहे. थँक्यू सो मच. नक्कीच. कुणाल सर, माईम आर्ट म्हणजे आता तुम्ही ज्या वेळेला सुरू केलं की ही कला मी शिकतोय किंवा ही कला मी पुढे घेऊन जाईल, कशी तुमची जर्नी सुरू झाली आणि किती वर्षांपासून साधारणपणे किती वर्षांचे असताना ही सुरू केली तुम्ही? मी लहानपणी चार्ली चॅप्लिनचे मूवीज बघितलेत, तर मला त्यावेळेस झालेलं की अरे यार, हा माणूस खूप काहीतरी छान करतोय आणि हसायला यायचं गोष्टी बघून. आणि काही सीन्स मध्ये इमोशनल पण व्हायचं, डोळ्यातून पाणी यायचं. पण त्यावेळेस असं होतं की हे सगळं करणार काय, सराउंडिंग मध्ये समाजात असं होतं की हेच झालं पाहिजे, हेच बनलं पाहिजे मोठं होऊन. तर त्यावेळेस मी ह्या गोष्टी आतमध्ये ठेवलेल्या. तर मला IPS ऑफिसर बनायचं होतं. होय, पण काही ह्याच्यामुळे मी त्या क्षेत्रात नाही गेलो. तर मी म्हटलं की यार काय करणार, तर हे एक गोष्ट आहे, हे आर्ट फॉर्म आहे, तर मी हे एक्सप्लोर करू शकतो. मी विचार नव्हता केला की मला हेच व्हायचंय किंवा असंच करायचंय. पण त्यावेळेस स्कूल टाइम मध्ये तेवढे टीचर्स अवेलेबल नव्हते किंवा आपल्या इथे जसे डान्स क्लास आहेत किंवा बाकी मार्शल आर्ट क्लासेस अवेलेबल होतात पटकन, तसं हे अवेलेबल नव्हत्या गोष्टी. मग मला माहित होतं की कॉलेजेसमध्ये माईम होतं, युथ फेस्टिवल नावाची कल्चरल प्रोग्राम्स असतो. तर मग मी त्यासाठी रुयामध्ये ऍडमिशन घेतलं. तर मला ऍक्च्युली एज्युकेशनसाठी मला ऍडमिशन नव्हतं घ्यायचं होतं तिथे, मला ही फील्ड एक्सप्लोर करायची होती. तर मी फोक डान्ससाठी पण गेलेलो, पण ती टीम फुल होती. तर आणि मी असंच बसलेलो ऑडीमध्ये की आता समोर रिहर्सल चालू आहे. तर प्रशांत सर होते, तर ते म्हणाले की तू बस, कोण जर इंजर्ड झालं तर तुला चान्स मिळेल. आणि मी 2-3 दिवस जाऊन बसतोय आणि असं की यार मनात असं होतं कोणी पडू नका, पण यार पडलं तर मला चान्स मिळेल. आणि तिथे आमच्या टीचर कोऑर्डिनेटर होत्या शमाली मॅम. तर त्या आल्या की क्या कर रहे हो, मतलब कुछ नहीं, रुका हूँ, चांस जब मिलेगा. नहीं वहाँ पे माइम का ये चल रहा है, तो आप चलो ऑडिशन देने. बोला अरे यार नेकी और पूछ. आणि मी गेलो. तर 2008-9 ला मी स्टार्ट केलं. मला करायचं होतं आधीच, पण देर आहे दुरुस्त आहे. मग तेव्हा माझी जर्नी चालू झाली तिथून कॉलेजमध्ये. तर माझे पहिले टीचर होते बापी दास. तर ते कॉलेजला त्यावेळेस डिरेक्ट करायला यायचे माईम. तर मग तिथून जे सुरू झालं ते आजपर्यंत मी ह्याच फील्डमध्ये काम करतो. क्या बात आहे. म्हणजेच मी इथे फक्त एकच म्हणेन की पॅशनला प्रोफेशन बनवता आलं पाहिजे आणि कदाचित तुम्ही तेच केलंय. बऱ्याच वेळेला असं होतं की सर एकतर पॅरेंट्स म्हणत किंवा तुम्ही सुद्धा आता म्हटलात की
सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये असं नव्हतं आणि मग त्यासाठी शिक्षण पूर्ण करायचं होतं किंवा काय, पण मग तुम्ही कलेची वाट धरलीत, माईम आर्टची वाट धरलीत की मला माईम आर्टिस्ट व्हायचंय आणि मला त्याच वाटेवर पुढे जायचंय. या वाटेवर पुढे जात असताना नक्कीच आय एम 100% शुअर की बरेच अडथळे आले असतील, कारण एकतर वाट अडथळीची होती, म्हणजे थोडेसे हे होते, समस्या तर होत्याच. पण मग या सगळ्यांमध्ये जे तुमचे घरचे आहेत किंवा तुमचे फ्रेंड्स आहेत किंवा जो आपण म्हणतो सो कॉल्ड समाज आपण ज्याला म्हणतो, त्याच्यातून भक्कमपणे तुम्ही कसे उभे राहिलात की याच फील्डमध्ये करायचं आहे? नाही, डिफिकल्टीज खूप होत्या त्यावेळेस आणि खूप जवळचे मित्र पण दूर गेले. घरातल्यांनी पण नंतर बोलणं बंद केलं की आता याला किती समजवणार की काय करतोय, चेहरा सफेद करून काय होणार, आयुष्य कसं करणार हा. तर खूप जणांनी खूप गोष्टी बोलल्यात, पण मी ना त्याला कधीच असं चुकीच्या अर्थाने कधीच घेतले नाही. तर मी असं होतो मनात, मला माहिती होतं की मला करायचे तर हेच. जर मी आज दुसरं कोणाचं ऐकल्यात गोष्टी आणि मी ते जर करतोय आयुष्यभर आणि एंड ऑफ द माय लाईफ की मला ज्यावेळेस श्वास सुटणार आणि मी मागे वळून बघितल्यावरती मला ना तो आनंद हवाय की, पण जर मला ते नाही मिळालं कोणा तिसऱ्याचं ऐकून किंवा कोणाचं दुसऱ्यांचं ऐकून, तर मग ते वेस्ट आहे माझं लाईफ. तर मी म्हटलं की जे काही करायचंय ते मी मला विचार करूनच मी करणार आहे की ज्यात माझा इंटरेस्ट आहे, तर ती गोष्ट होणार. त्याला एवढा वेळ लागेल किंवा एवढा वेळ लागेल, पण ती गोष्ट होणारच आहे. आणि घरच्यांनी पण सपोर्ट इनडिरेक्टली केला, कारण की त्यांनी मला काहीच बोलले नाहीत. तो माझ्यासाठी इनडिरेक्ट सपोर्ट होता. हा, नाही तर कधी कधी घरातले खूप मागे असतात की नाही हे कर, फोर्सफुली मग गोष्टी करायला लावतात. पण त्या ह्याच्यानी घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला. मला असं होतं की त्यावेळेस की मी त्यावेळेस त्यांना गरज होती, पण मी त्यावेळेस तो सपोर्ट देऊ नाही शकलो. हे मला रिअलाइज खूप लेट झालं. बरोबर. पण मी माईम मध्येच होतो आणि अजूनही आहे. पण मला त्या गोष्टींचं काही असं रिग्रेट वाटत नाहीये की यार मी घरच्यांना तेवढा सपोर्ट नाही करू शकलो. माझी मोठी बहीण आहे तर ती आहे, त्याच्यामुळे तिच्यामुळे पण मी थोडासा असा रिलॅक्स आहे की यार मला जे पाहिजे ते मी करतोय. क्या बात आहे. सो म्हणजे मला असं वाटतं की बोलून नसला तिकडेही सपोर्ट बोलून नव्हता, पण तो होता. एक्झॅक्टली. सर खरं तर म्हणजे ही जर्नी तुमची सुरू झाली आणि त्यानंतर तुम्हाला आठवतंय चेहऱ्याला पांढरा रंग लावून तुम्ही केलेला तुमचा पहिला परफॉर्मन्स कुठे होता आणि त्यावेळेसच्या तुमच्या त्या आठवणी काय? पहिला परफॉर्मन्स तर कॉलेज मधूनच सुरू झालेलं. तर मी कॉलेज आणि त्यावेळेस रुईया कॉलेजमध्ये एलिम्स होते. तर ते एलिम्सचं पण मला परफॉर्मन्स आठवतोय. फर्स्ट परफॉर्मन्स माझा तो होता. भीती तर होती, पण माझ्या सरांनी सांगितलेलं की यार आप करो बिंदास, लोग आपको देखने नहीं आ रहे, आप तो इस मास्क के पीछे हो. एक्झॅक्टली. तो उनको पता नहीं है कौन है. तर मला ते परफॉर्मन्सच्या आधी त्यांनी 10-15 मिनिटं आधी हे बोलले मला ते, आणि मला त्यांना कळत होतं की मी खूप नर्वस, मी पूर्ण असा, आणि एसी रूम मध्ये मला घाम आलेला. फर्स्ट परफॉर्मन्स कधीच विसरू शकत नाही. आणि त्यांनी सांगितलं आणि मी ते फक्त ती गोष्ट लक्षात ठेवली आणि परफॉर्मन्स एकदम असा तुफान करून टाकलेला. आणि तेच नंतर आम्ही फायनल्सला गेलो आणि त्यावेळेस पहिला मी असं खूप मोठ्या ऑडिटोरियम मध्ये आणि खूप ऑडियन्स समोर परफॉर्म केलेलं पहिल्यांदा माईम. आणि कर्टन क्लोज होत होते त्यावेळेस ऑडियन्स उभे राहून क्लॅप करतायत आणि त्याच वेळेस मी स्टेजवर ठरवलं की मला आता काही झालं तरी मी ही फील्ड काय सोडणार नाही. जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी याच फील्डमध्ये काम करणार. हे डेडिकेशन मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराने त्याच्या फील्डमध्ये किंवा त्याच्या कलेसाठी ठेवायला हवं. कारण हीच कला आपल्याला खूप पुढे घेऊन जाते आणि आपली कला आपल्याला जगायला शिकवते, जीवन जगायला शिकवते. कारण एखादा कलाकार जो असतो ना, जो मी म्हणेन हाडाचा कलाकार, तो त्या कलेशिवाय राहूच शकत नाही. त्याला एक वेळेस जेवण देऊ नका, पण त्याला ती कला म्हणजे ती सादर करायला सांगा, तो डेफिनेटली तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने ते ती सादर करेल. गप्पांना सुरुवात तर झाली आहे आणि विषय जो आहे तो हळूहळू अजून रंगतदार बनत चाललाय. पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि गप्पांच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM.
हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, ब्रेकपूर्वी तुम्हाला एक आयडिया आलीच असेल, कल्पना आली असेल की आज आपण माईम आर्टिस्ट जे आहेत कुणाल सर यांच्यासोबत छान गप्पा मारत आहोत. आणि कुणाल सरांबद्दल अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की ते प्रोफेशनल माईम आर्टिस्ट तर आहेत, पण सायलेंट स्टोरी टेलर सुद्धा आहेत. म्हणजे त्यांच्या आर्टमधून ते पटकन तुमच्या हृदयाला छान स्पर्श करून येऊ शकतात असं मी म्हणेन. त्या व्यतिरिक्त ऍक्टिंग कोचही आहेत आणि मेंबर ऑफ वर्ल्ड माईम ऑर्गनायझेशन म्हणजे यांच्यासोबत सुद्धा जोडले गेलेले आहेत, तिथे सदस्य आहेत. बाकी अजून मला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या सरांकडून. पण सर, कला होती, त्यात आवड होती, तुम्ही त्यात पाऊल ठेवलं, तुम्ही त्या वाटेवरती ते पाऊल तुमचं पुढे जायला लागलं. पण त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे तुम्ही ठरवलं होतं की आता आयुष्यभर काम करेन तर ते या कलेसाठीच, माईम आर्टिस्ट म्हणूनच काम करेन. पोटाचा प्रश्न कसा सोडवायचा, म्हणजे हा मोठा प्रश्न आहे. कारण आपल्याला सगळ्या गोष्टींची सोंग आणता येतं, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. पैशांचा प्रश्न कसा सोडवायचा आणि कसा तुम्ही सोडवलात एक माईम आर्टिस्ट म्हणून? इनिशियली खूप डिफिकल्ट व्हायचं की परफॉर्मन्सेस खूप, म्हणजे अशी वर्षातून 2 किंवा 3 परफॉर्मन्स व्हायचे, किंवा कुठलं कॉलेजेस वगैरे डिरेक्ट करायचं. पण ते कसं युथ फेस्टिवलसाठीच हार्डली 2 महिने जर रिहर्सल झाली तर तेवढेच पैसे. मग वर्षभर दुष्काळ, 10 महिने, कधी असा पाऊस पडला एखादा परफॉर्मन्स किंवा 2 झाले तर. मग मी एक दिवस कॉलेजच्या बाहेर बसलेलो, चहा पीत बसलो आणि मग विचार केला की फक्त मी हे करून ह्याच्यासाठी थांबून तर होणार नाहीये, तर मलाच काहीतरी करणं गरजेचं आहे. मी विचार केला की स्कूलमध्ये जाऊन का नाही शिकवू शकत मी ही कला, की अजूनही लोकांना माहीत नाहीये, तेवढं प्रसिद्ध नाही आहे माईम. तर मग मी विचार केला की यार मी स्कूलमध्ये जाऊन शिकवतो, मला तिथून ऍटलिस्ट थोडेसे पैसे तरी मिळतील आणि मला फ्री बसायचं नाहीये. कारण की मी एक्सपिरियन्स केलाय खूप की फ्री बसल्यावरती असं खाली दिमाग खूप म्हणजे असं तो वाईट नाही म्हणता येणार, ते एकदम विचित्र फिलिंग येते. आणि ते मी एवढं हे केलं आणि त्याच दरम्यान खूप जण असे दूर निघून गेले, जवळचे मित्र मैत्रिणी, हे ते फॅमिली मेंबर्स असे तसे. आणि कोणी नव्हतं त्यावेळेस की ऐकणारा तरी कोणीतरी पाहिजे, तुम्ही मला विचारू नका. पण कोणी नव्हतं. मग मी स्वतःशीच बोलायचो त्यावेळेस आणि लोक मला बोलायचे अरे हा काय वेळा झाला वाटतं स्वतःशीच बोलतोय. पण आता मी सांगणार कसं यांना की यार मी काय फील करतोय. तर मी असंच एकदा बसलो चहा पीत आणि बडबडत होतो की ठीक आहे यार, आता ना मी जाऊन स्कूल्सला अप्रोच करतो, स्कूलमध्ये विचारतो. मग मी स्कूल्समध्ये जाऊन अप्रोच करायला लागलो. मी त्यावेळेस म्हणायचो की अरे यार फ्रीमध्ये करेन मी, मला फक्त हे दाखवायचं माझी कला काय आहे, ते हे आर्ट फॉर्म असं असं आहे. मग मी खूप साऱ्या स्कूलमध्ये जाऊन, मग कधी कधी शाळेच्या इथे जाऊन प्रिन्सिपल्स केबिनच्या बाहेर थांबा 1.5-2 तास, मॅम नाही भेटल्यात, पण ठीक आहे, मी स्माइल ठेवायचो चेहऱ्यावरती की ठीक आहे मी ऍटलिस्ट प्रयत्न करतोय. मग मी त्या गोष्टी मी अराउंड एक वर्ष वगैरे केलं. मग हळूहळू मला स्कूल्स मध्ये काम मिळत गेलं. मग काही वर्षानंतर 2014ला एक ठाण्यात आत्मन नावाचं एक स्कूल आहे, तर ते इन्क्लुसिव्ह स्कूल आहे. तर त्या मुलांसाठी मी एक वर्कशॉप आणि एक परफॉर्मन्स केलेलं आहे. तर तिथून जरा चांगला रिझल्ट आला. तर मंजुश्री पाटील आहेत डिरेक्टर त्यांच्या, तर त्यांनी सांगितलं की तू आपल्या शाळेत मुलांना शिकव. तर म्हटलं हा मी येत जाईल. नाही फुल टाइम तू शिकव इथे, कारण की त्या मुलांमध्ये बदल झाला इथं 15-20 दिवसाच्या वर्कशॉपचा समर कॅम्पमध्ये. तर म्हटलं ठीक आहे. मग माझी तशी जर्नी स्टार्ट झाली. मग मी एक स्कूल, मग 2, माझ्या स्कूल्स माझ्या अजून वाढत गेलं. आणि मी त्यावेळेस मला फक्त असं होतं की मला सर्व्हाइव्ह करण्यासाठी पैसे पाहिजेत आर्टमध्ये, की मला असं देखावा नकोय की यार मला बघा तुम्ही मी एवढे पैसे कमवते, नाही. पण मग नंतर हळूहळू कामं एवढी होत गेली, तर मला आता कधी कधी असं होतं की 1-2-4 दिवस फ्री मिळतात वर्षभरात, पण परफॉर्मन्सेस एवढे कंटिन्यू चालू आहेत, काम चालू आहे. मी आता शाळेमध्ये पण शिकवतो. तोच एक आहे, काय म्हणतात त्याला, आपल्याला कन्सिस्टन्सी तिथून येते इकॉनॉमिकली, की मला सोर्स तोच आहे. आणि माझं काम पण चालू राहतं, माझं डोकं पण चाललंय, मी फिजिकली ऍक्टिव्ह पण आहे. बरोबर. आणि तिथून पेपर इकॉनॉमिकली गोष्टी येतात. आणि तो मी स्मार्ट वर्क त्यावेळेस केलेलं. कारण की मला खूप जण आधी पण सिनियर थिएटर मंडळी पण म्हटली काय करणार हे माईम थिएटर माईम करून काय होत नाही, तू असा झोला घेऊन अशी फाटकी चप्पल काय कपडे फाटके घालून फिरशील. तर मी त्या गोष्टी ऐकल्या, तर म्हटलं हा ऍक्च्युली बरोबर आहे, पण ठीक आहे
मी ह्या गोष्टींमध्ये जरा विचार करून मग मी म्हटलं की स्कूलमध्ये आपण जाऊया. मी तशा ह्याच्यानी मग मला एक माझा इन्कम सोर्स तिथून येतो. सुरू झाला. बरोबर. त्यावेळेस बरोबर आहे. म्हटलं ना की कला नाही म्हणजे जे आहे ते आहे, कारण आर्ट ही कला सांभाळत स्वतःच विचार करून त्याला प्रोफेशन, पॅशन सगळ्या गोष्टी हँडल करता येणं हे खूप मोठा टास्क आहे मी असं म्हणेन. आणि मुळात जसं तुम्ही मगाशी म्हणालात, जे मला खूप जास्त पटलंय की आपण रिकामं नाही राहू शकत. म्हणजे एखाद्या वेळेला एखादा टाइम फ्री नाही मिळाला तरी चालेल, पण कंटिन्यू कामं हवी आहेत आणि सतत बिझी राहायचंय, कारण आपण ते हॅबिट आपल्या शरीराला इतकं लावूनही घेतलेलं आहे. आणि मुळात बिझी म्हणजे काय, कलेसोबत आपण जोडले राहणार आहोत, त्यामुळे कंटाळा तर मुळीच नाहीये. आणि इंटरेस्ट आहे ना, माझा इंटरेस्ट ह्या फील्डमध्ये, तर मला ते कंटाळा किंवा अरे यार राहू दे नंतर असं नाही होत. नाही, मी ट्रॅव्हल करून आलो तरी मी जाणार, जर मला दुसरी कामं आहेत तर. आणि आता टीम पण आहे त्याच्यामुळे की असं नाही की मी सगळीकडे गेलो पाहिजे. येस, आता आपली प्रॉपर प्रोफेशनल अशी टीम. मी 10-12 वर्षापूर्वी तर मी एकटा एका दिवसात कधी कधी 3-3 स्कूल्स करायचो, कधी कधी 2 स्कूल्स तर असायच्यात, कारण की मी तसंच बांधून ठेवलेलं की यार मला आता एनर्जी आहे ना, तर मला ह्याला युटिलाइज करायचं आहे. बरोबर. सर, या व्यतिरिक्त अजून एक प्रश्न असा आहे की माईम आर्ट म्हटलं की केवळ आहे ते फेशियल एक्सप्रेशन किंवा आपण असाचा असा चेहरा घेऊन जात नाही. एक मुखवटा असतो चेहऱ्यावरती, त्यात सुद्धा ते प्रोफेशनलिझम दिसलं पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा फेस पेंट करता किंवा तो रेड कलर किंवा आणि तो व्हाईट कलर जेव्हा तो अप्लाय केला जातो फेसवरती, त्यात सुद्धा ते प्रोफेशनलिझम. आणि खरं तर या सगळ्या गोष्टी पण तितक्याच चांगल्या पद्धतीने करता आल्या पाहिजेत. तर या गोष्टी म्हणजे बऱ्याचदा असंही होत असेल की तुम्हाला एका वेळेला 2-2, 3-3 ठिकाणी कार्यक्रमासाठी सुद्धा पोहोचायचं आहे, आणि मग त्यात तो मेकअप, आणि मी मेकअपच म्हणेन, कारण मग तो चेहरा, फेस पेंटिंग वगैरे एवढं सगळं त्याच्यामध्ये ते कॅरी करायचं. त्यात मग कधी आउटफिट्स खूप मॅटर करतात की तुम्ही स्टेजवरती असल्यानंतर ह्या तर कपड्यांमध्ये आपण कदाचित म्हणजे ते नाहीच करणार, तर ते आउटफिट, मग ह्या सगळ्या गोष्टी आणि ही जी धावपळ असते ही तुम्ही कशी एन्जॉय करता? काही आठवणी किंवा असे काही किस्से तुमच्याकडे भरपूर असतील तसे किस्से. खूप वेळा असं होतं की लाईनअप आहेत परफॉर्मन्सेस, तर आता एक्झाम्पल मी कुठे शो करतोय, तर तिथून झाल्यानंतर मग ऑडियन्स येते, मग त्यांच्याशी बोला, लहान मुलं असतात, मग ते फोटो आणि ऑटोग्राफ, आणि मग असं होतं की यार मला ना ते अवॉइड करायला आवडत नाही, स्पेशली लहान मुलांना. बरोबर. कारण की माझा थॉट असा आहे की जर जो लहान मूल जर माझ्याकडे आलंय की एक फोटो किंवा एक ऑटोग्राफ साठी, तर त्याचा इंटरेस्ट आहे आणि मला त्याच्या इंटरेस्टला किल नाही करायचंय. मला असं वाटतं नेहमी की हा एक लहान मूल उद्या कोणतरी जगातला मोठा माईम आर्टिस्ट बनू शकेल, आणि माझ्या इग्नोरन्समुळे फील बॅड और समथिंग, मग काही पुढे जाऊन त्याला जर तिकडे ते निगेटिव्ह व्हायला वेळ नाही लागणार. मग माझं तेच होतं, मग मी सगळं हे करून मग कधी कधी वेळ नसतो, तर मग मी त्याच कॉस्ट्युम मध्ये तसाच मेकअप मध्ये बाहेर गाडीच स्पॉट करून घेऊन जातात तिथून दुसऱ्या व्हेन्यू वरती, तिथे फक्त टचअप करून खरंच आहे. खूप किस्से आहेत ते, खूप म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी. आणि कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा जे लोक भेटायला येतात, किंवा विशेषतः तुम्ही लहान मुलांचं सांगितलं, तर हे एक वेगळीच मजा येते. आणि म्हणजे फोटोज काढायला नाही, पण जे ती लहान मुलं जे इतके क्युरियस असतात ह्या सगळ्या गोष्टींबाबत, ते एक वेगळाच माहोल तयार झालेला असतो. आणि ते बघतात एवढ्या क्यूट डोळ्यांनी, आणि असं काही प्रश्न असतात त्यांचे, आणि खूप खूप काही असे हात लावायला पण येत असते त्यांना. कधी कधी खूप मुलांना असं वाटतं की हा माणूस नाहीये, हा कोणतरी वेगळाच, काहीतरी वेगळंच आहे, मग ते असे टच करतात की ते हात लावतात. मग असं एकदा तर हॅट वगैरे काढलेली, अच्छा तुम्ही खरे आहात, मग मी बोललो होय मी बोलू शकतो, बोलता तुम्ही. क्या बात आहे. म्हणजे एकंदरीत म्हणून, आणि ह्याच गोष्टी आपल्याला खूप प्रेझेंट ठेवतात मला असं वाटतंय. आणि माझी एनर्जी लहान मुलांकडूनच मला ती मिळते. बरोबर. कारण की माझ्या आतमधला पण तो इनर चाइल्ड मी जिवंत ठेवला आहे, त्याच्यामुळे मला ते असं मोठं होण्याची ऍक्टिंग करता येत नाही. ट्रू. खूप मजा येते, आणि मला बऱ्याच गोष्टी अजून जाणून घ्यायच्या आहेत माईम आर्ट बद्दल, ज्याला म्हणजे सध्या आपण पाहतोय की वेगवेगळे आर्ट फॉर्म आहेत, त्याविषयी फार बोललंही जात आहे, किंवा ते तितक्या
लेवलला जाऊन सादरही केले जात आहेत. ती चांगली गोष्ट आहे, नो डाऊट. पण आपलं हे जे माईम आर्ट आहे तेही तितक्याच पद्धतीने लोकांनी त्याला उचललं पाहिजे किंवा डोक्यावर घेतलं पाहिजे. यासाठी जो तुमचा अट्टहास आहे त्यासाठी आता तुम्ही कशा पद्धतीने पाऊल टाकायला सुरुवात केली आहे? मी स्कूल्समध्ये ह्यासाठी करतोय काम की आता जास्त लोकांना माहित नाहीये. पण असं नाहीये की कोणालाच माहित नाहीये, असं काही नाहीये. माहित आहे. इंडियामध्ये सर्वात जास्त काम आपल्या इंडियातच होतंय माईम ह्या फील्डमध्ये. होय, खरी गोष्ट आहे ही. बाहेर तेवढं काम होत नाहीये. तिथे सीझन वाईज काम आहे, आपल्या इथे तसं नाहीये. आपण खूप लकी आहोत की आपण भारतात जन्माला आलोय आणि आपण इथे राहतोय. आणि मी खूप लकी आहे की मी इथे काम करतोय. ते स्कूल्समध्ये याच्यासाठी मी काम करतोय की ते लहान मुलांना त्यांच्या त्या एजमध्ये कळेल. इन फ्युचर अजून ते लोक स्प्रेड करणार आहेत या गोष्टी. आणि मी स्ट्रीट परफॉर्म पण करतो, मी स्लम्समध्ये जाऊन पण परफॉर्म करतो, सगळीकडे परफॉर्म करतो. माझा पर्पज तो आहे की मला स्प्रेड करायचंच आहे माझा आर्ट फॉर्म. तर मला जिथे जमेल तिथे मी जाऊन मी माझी कला सादर करतो. मी विचार नाही करत की ही अशी जागा आहे किंवा ती तशी. ओ वाव, किती छान परफॉर्मन्स आहे, त्या तिकडे करणार आपण त्या लोकेशनमध्ये, असं काही नाही. माझ्यासाठी शेक्सपियरचं त्यांनी सांगितलेलं द वर्ल्ड इज माय स्टेज, ते मी बिलीव्ह करतो. पण पूर्ण युनिव्हर्स माझ्यासाठी स्टेज आहे. माझा थॉट तो आहे. तर आणि माझा पर्पज आणि माझं ड्रीम होतं की मी जर ह्या फील्डमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो तर मला अजून आर्टिस्ट घडवायचे. तर मग मी स्कूलमध्ये टीम पण आहे आता. तर मुलं, तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढे तुम्हाला पैसे मिळणार. मी ते सिम्पल ठेवलेलं आहे की तुम्ही जेवढे सेशन्स घेणार तेवढे तुम्ही पैसे घ्या आणि माझ्याकडे तुम्ही बांधून मी कोणाला ठेवणार नाही. आपले दरवाजे उघडेच आहेत, भिंतीच नाहीये. तुम्हाला जेव्हा यायचंय तेव्हा या, जेव्हा जायचंय जायच्या आधी फक्त सांगा, म्हणजे मला स्केड्यूल मॅनेज करायला. आणि माझा पर्पज तोच आहे की, आणि मी खूप मुलांना चान्स पण देतो की तुम्ही चला. पण मेहनत खूप आहे या फील्डमध्ये, त्याशिवाय सस्टेन नाही करू शकत. बरोबर. सर, जसं आपण एखाद्या नाटकामध्ये म्हणा किंवा एखाद्या चित्रपटामध्ये म्हणा, तुमची डायलॉग डिलिव्हरी खूप मॅटर करते, बरोबर? की एखादा मी डायलॉग बोलले आणि तो डायलॉग मग तो कुठेतरी प्रेक्षकांना आवडतो, दर्शक जे आहेत ते जास्त खुश होतात किंवा काय. पण इकडे काहीच नाहीये, म्हणजे फक्त एक्सप्रेशन आणि चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन हे तेही आपण वेगवेगळ्या भागांमध्ये दाखवू शकतो. ते कधीतरी हास्यमय असतील, कधी ते खूप सॅड मुवमेंट्स असतील किंवा कधी अजून वेगळ्या प्रकारचे असतील, विविध असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फेसियल एक्सप्रेशन असतात ते खूप मॅटर करतात. कधी कधी म्हणजे नवीन पिढीला शिकवताना हे कुठे सध्या डिफिकल्ट जातंय का? कारण आत्ताची जी जनरेशन आहे, जे मोबाईल एडिक्ट जनरेशन आहे आणि कुठेतरी मोबाईलवरती मग पाहतोय की नको ते एक्सप्रेशन येत आहेत तिकडे. सो हे आत्ताच्या जनरेशनला आपण आत्ताच विषय काढला की हे पुढच्या जनरेशनला मी पास ऑन करतोय. तर हे फेसियल एक्सप्रेशन शिकणं हे आणि शिकवणं लहान मुलांना आत्ताच्या जनरेशनला तर डिफिकल्ट वाटतंय किंवा काय, त्यांच्याकडून कसा हे आहे रिवर्ट? एक्सप्रेसिव्ह तेवढं आत्ताची जनरेशन नाहीये. आपल्या वेळेस ह्या गोष्टी नव्हत्या जास्त. मोबाईलच फोन किंवा काही गोष्टी बघायच्या म्हणजे टीव्ही पण ते तेवढ्याच. पण आता मुलांचं कसं झालंय की ते एक्सप्रेसिव्ह होत नाहीये, ते सगळं त्याच्यातच त्या चौकटीमध्येच राहिलंय. पण असं नाहीये की खूपच डिफिकल्ट आहे. तर जर मी त्यांना काही परफॉर्म करून दाखवलं तर ते रिएक्ट करतात आणि माझ्यासाठी तेच पाहिजे की मला की त्यांनी थोडं एक्सप्रेस करावं. आणि खूप साऱ्या टेक्निक्स आहेत, एक्सरसाइजेस आहेत, त्या थ्रू मग त्यांच्या एक्सरसाइजेस मी अजून एक्सप्रेसिव्ह गोष्टी होतात. आणि फक्त असं नाही की फक्त फेशियल एक्सप्रेशन, आपण पूर्ण बॉडीवरती काम करतो. बरोबर. की मी येऊन इथे असा बसलो आणि हो मला खूप छान वाटतंय, एवढं तुम्ही मला बोलवलं नाहीये ना, तर मला जर छान वाटतंय तर मला माझं बॉडी पोश्चर, मला माझी स्पाईन वरती काम करणं गरजेचं आहे. कारण की स्कूलमध्ये तेच होतं, मुलांची स्पाईनच अशी असते, त्याच्यामुळे बॉडीमध्ये एनर्जी येणार नाही, मग काहीच काम आतमध्ये होणार नाहीये. तर स्पाईन स्ट्रेट ठेवली की ती एनर्जी छान राहते. तर ती याची छोटी ट्रिक आहे की मी त्यांना पहिले सांगतो की सांगत पण नेहमीच ऍक्शन करून दाखवतो
मग ते आपोआप असे असतात काही ते मुलं असे ते होते. असे मी स्वतः एका हा. सेकंदासाठी आता असे झाले. सगळ्यांचं होतं. आता हे तुम्ही जर बघत असाल तर Yes. तुम्ही पण थोड्या वेळापूर्वी अगोदर असे असे असाल. हा मी तेच म्हणाले ना, माझंही हे पाहिल्यानंतर मी जरा पटकन असे झाले. सो कारण की ते अवेअर असणं गरजेचं आहे स्पाईन. हम्म. कारण की आपली स्पाईन जोपर्यंत आहे ना तोपर्यंतच आपण चालू शकतो. स्पाईन वरती काम. बरोबर, म्हणजे बरोबर. माझा फोकस तोच आहे. बॅक कॅमेरा इकडे स्पाईन काम करतोय. होय तरच एक्सप्रेशन येणार. जर मी Expression असं डाऊन पोझिशन मध्ये तर मी किती हॅपी असेल तरी ते नाही एक्सप्रेसिव्ह नाही जमणार करताच नाही. येणार नाही. तर मग ते मुलांसाठी आता डिफिकल्ट आहे सुरुवातीला. कारण की एन्व्हायरमेंट, स्कूल, टेक्नॉलॉजी, त्यांचं अभ्यासाचं प्रेशर. पण असं नाहीये की खूपच डिफिकल्ट आहे वगैरे नाही. ते होतं. अच्छा. काही मुलांसाठी खूप डिफिकल्ट असतं की एक्सप्रेस नाहीच करत ते. हम्म. त्यांचं नेचरच तसं आहे. हम्म. पण माझ्यासाठी त्यांनी ऍटलिस्ट खूप आहे. हो, आहे. काहीच न करण्यापेक्षा एक्सप्रेस करायला सुरुवात तरी झाली असेल आणि तर मी असं. स्कूलमध्ये मुलांना पण तेच सांगतो की तुम्ही आय कॉन्टॅक्ट ठेवा, स्माइल ठेवा. बरं. समोरून कोण दिसलं तर स्माइल करा. तो भले काही विचार करेल त्याला करू द्या, पण तुमचा तो चुकीचा विचार नाही, हा. नाही. तुमच्या एका स्माइलमुळे समोरच्याचा जो बॅड मूड असेल किंवा खराब दिवस गेला असेल तो चांगला तो जाणार. दॅट्स ट्रू. सर या व्यतिरिक्त जसं की आता सांगितलं की तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मुलांना शिकवताय किंवा या प्रकारचं ट्रेनिंग देताय आणि ऑफकोर्स मला असं वाटतंय त्या मॅडमनी सुद्धा त्याबद्दल कौतुक केलं की 15 दिवसांच्या जर्नीमध्ये मुलांमध्ये त्यांना एक ड्रास्टिक चेंज दिसला. कसा बदल घडतोय मुलांमध्ये म्हणजे हे शिकल्यानंतर? मला असं वाटतंय की फक्त एक ते कला शिकून स्वतःला एक आर्टिस्ट नाही बनवत आहेत, तर एक उत्तम माणूस घडवण्यामध्ये सुद्धा ही कला मला असं वाटतं मदत करत असणार आहे आणि करतीच आहे. कारण जर माझा पॅरेंट्सला एखाद्या वाटत असेल की माझा मुलगा जो एक्सप्रेसिव्ह नाहीये, जो बोलत नाहीये आणि हे शिकल्यानंतर जो बदल आहे तो कसा आणि काय आतापर्यंत कशा पालकांनी सुद्धा रिॲक्शन्स किंवा हे केलंय? मला फीडबॅक इनिशियली सुरुवातीला ना पेरेंट्स कडूनच मिळालेला की आमचा मुलगा एका जागेवर बसायचा नाही, म्हणजे हायपर ऍक्टिव्ह चाइल्ड, तर तो एका ठिकाणी बसायला लागलाय. आमची मुलगी एक्सप्रेस करायची नाही कधी, ती एकदम असं रोबोटिक, तिची वॉक पण तशी होती. हो. हा, ती काही महिन्यानंतर एक्सप्रेस करायला लागली, ती हसायला लागली, रिॲक्ट करायला लागली. तर मला त्या फीडबॅक मुळे मला कळलं की अरे नाही यार, मी काहीतरी करतोय ना ते छान करतोय, म्हणजे की याचा रिझल्ट येतोय की चेंज येतोय. रिझल्ट म्हणण्यापेक्षा तो चेंज येतोय, पॉझिटिव्ह चेंज. आणि मग जे शिकलेले खूप मोठी व्यक्ती असतात मग ते पण सांगतात की सर होतोय बदल, मग आमचं स्कूल सोडून जाऊ नका, तुम्ही कंटिन्यू करा. चांगली गोष्ट. आणि माझा एक पर्पज तो पण आहे की एक्सप्रेसिव्ह राहणं गरजेचंच आहे ना, नाहीतर बरोबर. आपण का आलोय ह्या आयुष्यामध्ये, आपल्याला का? बरोबर. जर आपण बोललो नाही आणि न बोलता पण खूप एक्सप्रेस करता येतं. बरोबर. म्हणजे मला काय वाटतं म्हणजे मस्करीचा पार्ट नाहीये हा, पण फक्त स्टेटस आणि व्हॉट्सअप स्टेटसवर बोलायचं नाही आणि स्टेटसवर खूप काही लिहून टाकायचं, त्याच्यापेक्षा हे किती छान आहे मला असं वाटतंय. सो सर खूप छान. पण आज इतक्या वर्षाच्या मेहनतीनंतर इतक्या वर्षाचे जे काही स्ट्रगल आहे, ऑफकोर्स प्रत्येक आर्टिस्ट या फेजमधून जातोच, तुम्ही सुद्धा त्यातून गेलेला आहात. इतक्या वर्षाची जी काही मेहनत आहे, कष्ट आहेत, परिश्रम आहेत आणि त्यानंतर आत्ता जाऊन एक स्वतः गुरु म्हणून तुम्ही आता अनेकांसमोर उभे राहताय. स्वतःची कला स्वतःकडचं दुसऱ्याला देण्याची ही जी काही वेळ आहे तुमची आणि ही जी एक स्पेशल फेज आहे ही तुम्ही कशी एन्जॉय करताय? खूप छान वाटतं. कधी कधी एकटाच मी विचार करतो की मागे बघून बघतो, असं मागे वळून काय काय की केलं? काय काय कशी जर्नी आहे, काय काय कसं किती आपण चढ उतार आले आयुष्यात. पण एकच आहे की तो इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. आपण काहीही केलं आयुष्यात, चांगल्या गोष्टी, आपण चांगल्या गोष्टी जर करतोय तर त्यामध्ये इंटरेस्ट असणं खूप गरजेचं आहे. जर इंटरेस्ट नाही असेल किंवा इंटरेस्ट कमी झाला ना तर मग आपल्याला बोर होतं, मग डिप्रेशन येणार, मग मेंटल हेल्थवरती फोकस जातो. काही नाही, त्याचं तुमचा इंटरेस्ट ग्रो करण्याचंच काम आहे आपलं स्वतःचं. बरोबर. आणि मी पण स्वतःला तेच समजवतो की मला पण कधी कधी होतं की अरे यार नको, उद्या मी जरा आराम करतो, होतं मला असं कधी कधी. हो हो. खोटं का बोलून नाही, कारण मन थकत नसतं तरी शरीर कधी कधी होतं. पण मग मला तेच मी सेकंड थॉट येतो की यार मग कशाला तू या फील्ड मध्ये काम करतोय, बरोबर. बंद करून टाक, नको काही करू. मग मी स्वतःला तसंच चॅलेंज करतो की नाही, इंटरेस्ट ग्रो करणंच गरजेचं आहे.
एक्झॅक्टली. अजून माझ्याकडे दुसरं ऑप्शनच नाहीये काय, कारण की मी आता जर काही म्हणजे असं नाही, मला खूप जणांनी आधीच निगेटिव्ह बोलले आणि मी कधीच कोणाचं काही मनावरती घेत नाही गोष्टी. कोणी चांगलं प्रेस केलं तरी मी असं हवेत नाही जाणार, कोणी काही वाईट बोललं तरी मी असं खचणार नाहीये, कारण की मला थोडं एक्सपिरियन्स आलेला आहे बाहेर फिरून काम करून, की काही नाही, आपण फक्त चांगल्या मनाने काम करायचं, बाकीचं सही होगा और काही नाहीये त्याच्यात. हा म्हणजे 100% तुम्ही द्या तुमच्या कलेसाठी आणि तेच तुम्हाला पुढे रिवर्ट होतं ते होणार. तुमच्याकडे. मन आपलं क्लीन असेल ना तर 100% आपल्याला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. सर यानंतर बऱ्याच म्हणजे हा विषय ना, असं मी मगाशी सुरुवातीला म्हटले होते की बऱ्याच गोष्टी येतील आणि ह्या गप्पा संपू नये अशा वाटतील, पण आता मुलाखतीच्या आपल्या गप्पांच्या थोड्याशा शेवटाकडे आपण आलेलो आहोत, उत्तरार्धाकडे. सर मगाशीही विषय झाला की बाकीच्या आर्ट फॉर्मला जेवढी व्हॅल्यू नाही म्हणणार, पण जेवढे प्लॅटफॉर्म मिळत आहेत तितकेच माईम आर्टलाही मिळाले पाहिजेत, माईम आर्टिस्टही तितक्याच पद्धतीने पुढे आला पाहिजे. आणि जसा आज इंटर स्कूल असू देत, इंटर कॉलेज असू देत किंवा बाहेरही असू देत, जशा इतर स्पर्धा होत आहेत, इतर कलांसाठी जे माध्यमं दिली जात आहेत, तसंच माईम आर्टला मिळावं. तर यासाठी तुम्ही करताय, पण बाकीच्यांनीही सगळ्यांनी कशी पावलं उचलली पाहिजेत, काय वाटतंय? स्कूल्समध्ये तर कॉम्पिटिशन्स माईमचे पण होतात, इंटर स्कूल कॉम्पिटिशनमध्ये आता माईम खूप साऱ्या स्कूल्समध्ये माईम परफॉर्म होतं, कॉलेजेसमध्ये पण होतं युथ फेस्टिवलला, पण ते तेवढ्या पुरतंच राहतं. पण माझी एक पर्सनल ऑब्झर्वेशन असं आहे ना की आपल्या इथे तेवढं मुलांना ना पेशन्स नाही आहेत, त्याच्यामुळे मुलं आता माझ्याबरोबर पण खूप जण जोडलेली आहेत, येतात 1-2 वर्ष काम करणार की नाही होते, आम्हाला आता वेगळं करायचंय, मी करून बघितलं आता मला हे आलं 1 वर्षातच सगळं. मग मी बोलतो मग हे कसं जमणार तुम्हाला, कारण की आर्टिस्ट फार कमी आहेत आमच्या फील्डमध्ये, जे प्रोफेशनली काम करणारे की फक्त सिलेक्टिव्ह माईमच करणारे फार कमी आहेत. असे मुंबईत आपल्या इथे हजारो आर्टिस्ट आपल्याला अवेलेबल आहेत, पण कोण जॉब करतंय किंवा कोण दुसऱ्या फील्डमध्ये, कोणाचा बिझनेस आहे किंवा कोण पार्ट टाइम आर्टिस्ट, आवड म्हणून. ते एक रिझन आहे. अजून दुसरं रिझन काही नाही की मला तेच ब्रेक करायचं होते की मी करून दाखवेन. आणि आता काही मुलं आहेत की ते प्रयत्न करतायत की फक्त माईम करण्यासाठी, आणि त्यांना काही वर्ष झाले बघतोय, पण ते अजून त्यांना ग्रो करायला अजून थोडासा वेळ जाईल. झालेले असं नाही म्हणणार की ते काही कमी आहेत वगैरे, पण कधी कधी ती इकॉनॉमिकल परिस्थिती असते. आता मी पण फार मोठ्या घरातून नाही आलोय, माझे वडील वर्कर होते, तर 2001 ला कंपनी बंद झाली. माझी बहीण होती त्याच्यामुळे तो सपोर्ट झाला इकॉनॉमिकली. माझे मामा IAS ऑफिसर होते, त्यावेळेस त्यांनी सपोर्ट केला, त्याच्यामुळे मी ह्या गोष्टींमध्ये स्टेबल करू शकलोय. पण असं नाही की कोण करू शकत नाहीये. माझं फक्त एकच इच्छा आहे की मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवून या फील्डमध्ये काम केलं तर इझी आहे. सिम्पल माझा फंडा होता त्यावेळेस पण, की ह्या फील्डमध्ये जंगल एम्प्टी आहे, खूप मोजके लायन्स आहेत या जंगलात, 2-4 इंडियातले. तर म्हटलं माझ्यासाठी मोकळी जागा आहे, तर म्हटलं मी हे करणार, ह्या फील्डमध्ये, ह्या फॉरेस्टमध्ये जाणार. आणि अजूनही इंडियामध्ये एक आपले इंडियन आर्टिस्टची नावं जर ऐकली नसतील तर सांगतो. जोगेश दत्ता आहेत सिनियर आर्टिस्ट, त्यांची अकॅडमी आहे कोलकात्याला. त्याच्यानंतर निरंजन गोस्वामी आहेत, ते पण सिनियर आर्टिस्ट आहेत, कोलकात्यातूनच आहेत. आसामचे मोइनुल हक सर आहेत. हैदराबादमध्ये माईम मधू आहे. आता माईम मधू तर फिल्ममध्ये, पण फुल टाइम माईम करणारे खूप कमी जण आहेत. देवकुमार पॉल आहे कोलकात्याला. कोलकाता पहिले टेम्पल होतं माईमचं, की तिथे खूपच अजूनही होतं, पण आपल्या इथे त्यावेळेस एवढं नाही व्हायचं, कॉलेजेसमध्येच होत होतं. आता मला त्या दिवशी लास्ट थर्सडे मला एक टीचर की तुम्ही आपल्या महाराष्ट्रातले आय थिंक पहिले प्रोफेशनल माईम आर्टिस्ट असाल. तर म्हटलं मी तो विचारच नव्हता केला कधी, पण थँक्यू तुम्ही असं बघितलं. पण आधी गुफी पेंटॉल होते दूरदर्शनवर, त्यांचं माईम परफॉर्मन्स वगैरे त्यांचे व्हिडिओ ते पण मी आधी बघितलेले, तर ते एक होते. पण आत्ताच्या 25th सेंचुरीमध्ये तर करतोय प्रयत्न, पण माझी पण तीच इच्छा आहे की अजून प्रोफेशनल आर्टिस्ट यावे, तर ते आपल्याला दिसून येईल की टीव्ही मध्ये किंवा रियालिटी शोज मध्ये. आणि रियालिटी शोज मध्ये होतात, म्हणजे मी पण पाहिलेले आहेत, मला पण फोन येतात, पण मी त्या
ह्याच्यात मला जायचं नाहीये, मला ग्राउंड रिअलिटी मध्ये काम करायचंय, क्या बात मला ते आहे. 4 दिवसाचं फेम नकोय. म्हणजे फेमचा प्रश्न नाहीये, प्रश्न कला, त्याच्यातून कला किती पुढे जाते किंवा आपल्या ह्याला किती प्लॅटफॉर्म कशा लेवलचा मिळतोय तेही महत्वाचं आहे. आणि मला असं काही ऑडिशन साठी आले तर मग मी ते देतो, जर मला स्क्रिप्ट आवडली तर मी काही प्रिंट असेल किंवा काही मूवीजचे वगैरे असतात तर ते प्रयत्न आपले चालू असतात की जर आलं तर करायचं. आणि प्लस मी ऍक्टर्सला पण ट्रेन करतो. तर आणि माईम हा थिएटरचा पाया आहे, अभिनयाचा बेस मानला जातो माईम. तर डायलॉगच्या आधी आपलं येतं अंगिक शरीर, अंगिक अभिनयाला म्हणतात. बरोबर. तर जोपर्यंत आपला बेस स्ट्रॉंग नसेल तर आपण चांगले ऍक्टर नाही बनू शकत. एक्झॅक्टली. तुमच्या बॉडी स्ट्रक्चर मधूनच जर तुम्हाला काय सांगायचंय ते जर समजत नसेल किंवा फक्त बोलण्यातून किंवा डायलॉग डिलिव्हरी मधून ते पॉसिबलच नाहीये, त्याबरोबर तुमचे बॉडी स्ट्रक्चर, फेशियल एक्सप्रेशन या सगळ्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात आणि ते इथून येतं. त्यामुळे डेफिनेटली जे थिएटर आर्टिस्ट आहेत मला असं वाटतं त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी शिकून घ्यायलाच पाहिजे. कारण ज्या वेळेला सरांनी सांगितलं की हा बेस आहे आणि ज्या वेळेला हा बेस पक्का होईल तुमचा तर मग पुढे इथून पुढे मग तुम्ही काम करू शकता. आणि चांगले ऍक्टर्स म्हणजे मी एक्झाम्पल हिंदीतले सांगतो, इरफान खान, शाहरुख खान, पंकज त्रिपाठी, मनोज वाजपेयी, राजपाल यादव, असे खूप चांगले ऍक्टर्सनी त्यांच्या टाइम मध्ये त्यांनी माइम प्रॅक्टिस केली 2-2, 3-3 वर्ष. काही ऍक्टर्सला मी पर्सनली भेटल्यावरती पण ते विषय निघाल्यावरती हमने भी किया था क्योंकि जरुरी है, तरच ते आज त्या लेवलला पोहोचलेले आहेत. बरोबर. सो एखाद्या कलाकाराच्या जीवनघटनेमध्ये सुद्धा मला असं वाटतं माईम आर्टचा खूप मोठा आणि मोलाचा वाटा आहे. आणि डेफिनेटली सर तुम्ही खूप म्हणजे मी थँक्स म्हणेन की बरं झालं तुम्ही फुल प्रोफेशनली यामध्ये आलात. कारण जर तुम्ही सुद्धा जर त्यावेळेला जॉबचा ऑप्शन निवडला असता तर कदाचित मग माईम आर्ट ते थोडंसं मागे राहिलं असतं. आणि आज जे सगळे बाल कलाकार घडताय किंवा तुम्ही घडवताय ते कदाचित कमी प्रमाणामध्ये झालं असतं. सो थँक्स टू यू. आणि मी तुम्ही आल्यापासून एक गोष्ट हेरली आहे आणि कदाचित सगळ्यांनाच कळलं असेल आता ते युट्यूबवरती ज्यांनी आपला हा इंटरव्ह्यू पाहिलाय, तुमचे डोळे आणि चेहरा प्रचंड बोलकाय. सो जेन्युअनली की त्यांनी आणि बरं माईम आर्टिस्ट असले तरी ते इतक्या छान संवाद साधतात. सो त्यांनी इतक्या छान आणि अगदी समजेल सोप्या भाषेत अशा सगळ्या गोष्टींचा उलगडा इकडे केला. पण ऑफकोर्स ते जरी बोलत जरी असले तरी बोलताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती ते सगळे एक्सप्रेशन दिसत होते. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. नाही असं पाहिजे, क्या बात आहे. खूप सुंदर. आणि सर खरंच पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि असेच खूप कलाकार तुमच्या माध्यमातून घडत राहो आणि आपल्या माईम आर्टला एक वेगळा प्लॅटफॉर्म, अजून मोठ्या दर्जाचा प्लॅटफॉर्म एक पुढे जाऊन मिळो. आणि घराघरात जसं गाणं लोकांना माहिती आहे, जसं नृत्य डान्स लोकांना माहिती आहे, तसंच माईम आर्ट ही कला घराघरांमध्ये तुमच्या मार्फत पोहोचो अशीच इथे इच्छा अपेक्षा व्यक्त करते आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते. थँक्यू. धन्यवाद, तुम्ही आम्हाला बोलवलात त्याच्यासाठी. थँक्यू सो मच. आणि खरं तर आता बॅक स्टोरी ही अशी होती की आम्ही सरांसोबत जवळपास या गोष्टीला 1 ते 1.5 वर्ष झालं असेल जेव्हा मी पहिल्यांदा सरांसोबत बोलले की सर इंटरव्ह्यू करायचा आहे. ओके, मग काही गोष्टी झाल्या, मग इकडे दुसरी कामं, नंतर सर खूप बिझी, मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही 1 महिन्यापूर्वी बोललो आणि फायनली हा योग आला आणि या सगळ्या गप्पा सगळ्या माझ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत फायनली. सो वी डिड इट. आणि एक गोष्ट मला अजून एक सांगायची आहे. माझा एक मित्र आहे विपुल काळे, तर तो डिरेक्ट करतो माईम प्ले. त्याचं क्लिक नावाचा एक प्ले आहे, तर तुम्ही सोशल मीडियावरती सर्च केलं तर तुम्हाला मिळेल. खूप सुंदर प्ले. प्लीज जाऊन एकदा बघा, प्लीज प्लीज प्लीज. डेफिनेटली, शुअर, वाय नॉट. आणि सर पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आणि श्रोते हो, आजची ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली, किंवा जे कोणी कॉलेज गोईंग स्टुडंट आहेत, स्कूल गोईंग स्टुडंट्स असतील, किंवा असे कलाकार ज्यांना या कलेमध्ये पुढे जाऊन काही शिकायचं आहे किंवा ही कला अंगीकारायची आणि पुढे जाऊन त्याच्यावरती काम करायचं असेल तर डेफिनेटली सर आहेतच.
तर डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा. सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती सुद्धा सरांचं पेज आहे. हा सर प्लीज. सोशल मीडिया इंस्टाग्राम वरती ना सायलेंट स्टोरी टेलर येस. तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला मिळेल. आणि माझं नाव आहे कुणाल मोतलिंग. थोडंसं गुगलवर टाईप केलं तरी नंबर वगैरे सगळं मिळेल. डेफिनेटली. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. आणि श्रोते हो आणि प्रेक्षक हो, ही विशेष मुलाखत नाही म्हणणार, खरं तर गप्पा, ज्यामध्ये आपण माईम आर्टविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्यात आणि स्वतः माईम आर्टिस्ट कुणाल मोतलिंग सर यांच्यासोबत ही छान गप्पांची मैफिल रंगली. ही गप्पांची मैफिल तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्याचबरोबर मी आरजे कोमल कुणाल सरांसोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.